तेव्हा अगदी काही वेळापूर्वी जे.पी. नड्डा यांची ही प्रतिक्रिया, एक मोठं वक्तव्य म्हणावं लागेल. फडणवीसांनी प्रत्यक्ष सरकारमध्ये सहभागी व्हावं, त्यांनी उपमुख्यमंत्री व्हावं असा पक्षाचा आग्रह आहे. केंद्रीय नेतृत्वाने तसं आग्रह केलेला आहे असं म्हणतायत आता जे.पी. नड्डा. आणि या सगळ्याबद्दल अधिक आपण अपडेट्स घेऊया, अधिक याच्याबद्दलचं माहिती घेऊया. सरिता कौशिक आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सरिता, एकीकडे फडणवीसांनी स्वतः सांगणं की मी मंत्रिमंडळामध्ये येणार नाही, सरकारमध्ये मी सहभागी होणार नाही, आणि इकडे केंद्रीय नेतृत्व त्यांना सांगताय की तुम्ही सहभागी व्हा आणि उपमुख्यमंत्री व्हा. नक्कीच हे अत्यंत इंटरेस्टिंग अशी ही डेव्हलपमेंट आहे. अनएक्सपेक्टेड तर नक्कीच आहे. मात्र भाजपाची एकंदरीत जर शिस्त आणि ज्या पद्धतीचा काडर बेस्ड पक्ष भाजप आहे आणि ज्या बॅकग्राऊंड मधनं देवेंद्र फडणवीस येतात भाजपामध्ये, त्यामध्ये त्यांची इच्छा असो अथवा नसो, ते पक्षाच्या आदेशाला नाही म्हणणं शक्य नाही. कारण शेवटी जर असं घडलं का देवेंद्र फडणवीस यांना जर जे.पी. नड्डा यांनी ही इच्छा व्यक्त केली असेल, तर ही इच्छा अशीच येऊ शकत नाही. कारण त्यामुळे नुसतंच असं एखादं वक्तव्य जे.पी. नड्डा आपसुक करणार नाही. ह्याच्या मागे सुद्धा काहीतरी रणनीती असेल, याच्या पाठीमागे सुद्धा नक्कीच काहीतरी विचार झाला असेल आणि हा विचार फडणवीस यांनाही माहिती असेल. आणि मला वाटतं फडणवीसांशी संपर्कात कालपासून आलेल्या अनेक लोकांना त्यांनी हे सांगितलेलं आहे की अनेक सरप्राईजेस तुम्हाला मिळू शकतात आणि हे सरप्राईज असे असतील की जे तुम्ही विचारही केला नसेल. त्यामुळे हा विचार नक्कीच, जसं अश्विन तू म्हणाला तसं त्यांनी स्वतः सांगितलं की ते मंत्रिमंडळात नसणार आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आता हे वक्तव्य आलेलं आहे. मात्र असं जे.पी. नड्डा यांनी जर म्हटलं असेल तर तो आदेश देवेंद्र फडणवीसांना मानावाच लागेल किंवा ते मानतील अशा पद्धतीचा बॅकग्राऊंड त्यांचा राहिलेला आहे. पक्षाशी आणि पक्षाच्या डिसिप्लिनच्या पलीकडे कधीच फडणवीस गेलेले नाहीये. त्यामुळे आता एक मात्र नक्की होऊ शकतं की एकदा राज्यात नेतृत्व केल्यानंतर एका दुय्यम भूमिकेमध्ये फडणवीसांना स्वतःला जायची इच्छा नक्कीच नसणार. मात्र हे ते पक्षश्रेष्ठींशी बोलू शकतील. मात्र पक्षश्रेष्ठी ते ऐकतील का, त्यांच्यासाठी येणाऱ्या काळात काय भूमिका आखली आहे, याच्यावर ज्या वेगवेगळ्या चर्चा होत होत्या त्यामध्ये कुठेतरी देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय जबाबदारी घेऊन जातील असं वाटत होतं. मात्र आता त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांना जर उपमुख्यमंत्री केलं तर फडणवीसांना हे नक्कीच मान्य नसेल. मात्र हे ते पब्लिकली बोलणार नाही असं वाटतं आहे. हे ते नक्कीच पक्षश्रेष्ठींशी बोलतील. मात्र पक्षश्रेष्ठींशी बोलल्यानंतर पक्षश्रेष्ठी हे मानतील का, हे मात्र वेगळी गोष्ट आहे. खरं तर त्यांना अशा पद्धतीची एक पर्सनल रिक्वेस्ट जे.पी. नड्डांनी केल्याचं कळतं आहे. मात्र ही पर्सनल रिक्वेस्ट शेवटी नड्डांकडनं आल्यानंतर तो पक्षाचा आदेशच राहील आणि जी एकंदरीत संघ परिवाराची शिस्त आहे त्या शिस्तीमध्ये पद हे महत्वाचं नाही, संघटन महत्वाचं. जो आदेश आहे किंवा जो निर्णय होतो तो सार्वत्रिक मान्य असतो. या भूमिकेतून आणि या पार्श्वभूमीतून देवेंद्र फडणवीस हे राजकारणात आलेले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा खरं बघितलं तर ही जी काही एक मागणी आहे किंवा ही जी पर्सनल रिक्वेस्ट हा जरी नाव दिलं असलं तरी ह्या शेवटी एक आदेश आहे आणि हा जर आदेश असेल तर त्यांना नाही म्हणणं हे कठीण जाऊ शकतं. त्यामुळे आता फडणवीस काय करतील, फडणवीस आपली भूमिका मांडतील का, फडणवीसांना हे मान्य असेल का आणि फडणवीस आता ह्या नंतर काय करतील हे बघणं अत्यंत इंटरेस्टिंग ठरेल. पण असं वाटतं आहे की हा जो संपूर्ण खेळ आहे राजकीय, यामध्ये सरप्राईजेस अजून थांबत नाहीयेत, हे मात्र महत्वाचं आहे. आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद घेणे आणि आता त्यानंतर ही ऑफर येणे म्हणजे अजून सरप्राईजेस थांबत नाहीये. मात्र शेवटी भाजपाची शिस्त, भाजपाचा इतिहास, भाजपाचा काडर बेस्ड संपूर्ण कामकाज लक्षात घेता आणि फडणवीस यांचा बॅकग्राऊंड लक्षात घेता ते पक्षाच्या विरोधात जाऊन किंवा नेत्याच्या विरोधात जाऊन काही करतील असं वाटत नाही. सरिता, आपल्या सोबतच राहतो मी. आपण पुन्हा एकदा बघणार आहोत जे.पी. नड्डा नेमकं काय म्हणालेले आहेत या सगळ्याबद्दल. महाराष्ट्र के विषय पर अभी हमारे वरिष्ठ नेता और महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी ने इस बात की घोषणा की है कि हमारे अगले मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी होंगे और साथ ही साथ उन्होंने बहुत बड़ा दिल दिखाते हुए इस बात की भी घोषणा की है कि वो व्यक्तिगत रूप में सरकार से बाहर रह करके समर्थन देंगे और भारतीय जनता पार्टी के पक्ष का
पूरा समर्थन एकनाथ शिंदे जी को मिलेगा। यह हमारी पार्टी के नेता और कार्यकर्ता का चरित्र भी दर्शाता है और यह बताता है कि हम किसी पद की लालसा में और पद के लिए नहीं हैं, हम विचार के लिए हैं और विचार को आगे रखने के साथ साथ महाराष्ट्र की जनता की भलाई हो, महाराष्ट्र की जनता का विकास हो, जन जन की आकांक्षाएं पूरी हों, इस बात को ध्यान में रखते हुए हमारे देवेंद्र फडणवीस जी ने इस बात का फैसला किया है। लेकिन भारतीय जनता पार्टी की केंद्रीय टीम ने इस बात को तय किया है कि देवेंद्र जी को सरकार में आना चाहिए और सरकार में पदभार संभालना चाहिए और इसलिए देवेंद्र जी से व्यक्तिगत रूप में भी आग्रह किया है और केंद्र ने इस बात को निर्देशित किया है कि देवेंद्र जी उप मुख्यमंत्री के रूप में, डिप्टी चीफ मिनिस्टर के रूप में कार्यभार संभालें और महाराष्ट्र की जनता और महाराष्ट्र की लोगों की जो आकांक्षाएं हैं उसको पूरा करने के लिए पूरी ताकत लगाएं और जन जन की आकांक्षाओं को एक विकसित प्रदेश के रूप में महाराष्ट्र को खड़ा करने में अपना योगदान। महाराष्ट्र पुन्हा एकदा सरिता कौशिक यांच्याकडे जाऊया। सरिता, आता आपण बघितलं पुन्हा एकदा ज्या पद्धतीने जे.पी. नड्डा यांनी सांगितलं आणि एक वाक्य त्यातलं फार महत्त्वाचं की केंद्रीय नेतृत्व का आग्रह है, तर हा आग्रह नेमका काय आहे, त्यामागची कारणं काय असू शकतात? मगाशी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की मी सहभागी होणार नाही, पण केंद्रीय नेतृत्व आता आग्रह करते। सरिता, नक्कीच खरं तर आग्रह हा शब्द जरी त्यांनी वापरला असेल तरी कुठंतरी त्या आग्रह शब्दाच्या जागी आपण आदेश हा शब्द वापरू शकतो। मात्र एकंदरीत नेतृत्व देवेंद्र फडणवीसांचं सुद्धा मोठं आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी आदेश हा शब्द नक्कीच वापरला जाऊ शकत नाही आणि त्यामुळे राजकीय सभ्यतेची मर्यादा पाळत जे.पी. नड्डा यांनी तो आग्रह हा शब्द वापरलाय असं आपण गृहीत धरू शकतो। मात्र आता ह्या पार्श्वभूमीवर असं का आणि हा निर्णय आपल्याला आधी का कळला नाही, खरं तर हा प्रश्न मला वाटतं सर्वांच्या मनात आहे की प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यावेळेला जेव्हा एक सरप्राईज त्यांनी जनतेला दिलं त्याचबरोबर हे दुसरं सरप्राईज त्यांनी का दिलं नाही हा प्रश्न आहे आणि हा आता जे.पी. नड्डांच्या माध्यमातून काय येतो आहे हा सुद्धा प्रश्न आहे। आज खरं तर त्याचं उत्तर मिळणं अत्यंत कठीण आहे। मात्र एक गोष्ट पक्की आहे की कुठंतरी देवेंद्र फडणवीस हे आणि त्यांचा अनुभव लक्षात घेता, त्यांचा 5 वर्षाचं टेन्युअर लक्षात घेता आणि त्यानंतर विरोधी पक्ष म्हणून नेता म्हणूनही लक्षात घेता भाजपाचे महाराष्ट्रातील आज सर्वोच्च नेता संघटन त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे ते देवेंद्र फडणवीसच आहे। नितीन गडकरींनी महाराष्ट्राच्या राजकारणातून स्वतःला दूर केलेला आहे। अशा वेळेला सर्वात मोठा पक्ष असताना मोठं मन दाखवून अनेक गोष्टी राजकीय दृष्ट्या जरी भाजपानं साध्य केल्या असल्या आणि येणाऱ्या काळासाठी जरी ही रणनीती असली तरी कुठंतरी या संपूर्ण यंत्रणेवर, या संपूर्ण ऍडमिनिस्ट्रेशनवर, या संपूर्ण राजकारणावर जर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस राहिले तर बाहेरून असणारा कंट्रोल आणि आतून असणारा कंट्रोल